सुप्रभात सज्जन श्रोते हो. आत्मोपनिषद पान 124-125 यामध्ये तरी तू केशव अन्यथा तू शव अशी क्रमांक 3 ची रचना आहे. देवपाद अध्यायामध्ये किंवा प्रकरणामध्ये. तर ती रचना आहे का, तरी तू केशव अन्यथा तू शव, घटमाठ सारा मृत्तिकेचा थाट, पलंग कपाट मूळ लाकडाचा पाट, नाजूक कंचुकी वेलबुट्टी साडी, कापसाची लढी मूळ परी एक, कडे तोड तैसी देखणी अंगठी, एका सुवर्णाची मूळ गाठी भेटी, नद नदी तैसे गावीचे ओळ, तपाती सागरी मूळ एक जळ, पशु पक्षी सारे कीड मुंगी तैसे, नर नारी सारे मूळ चैतन्याचे ठसे, भात पेज तैसे मिष्टान्न मोदक, प्रकार अनेक मूळ तांदूळची एक, दही लोणी तूप बासुंदी श्रीखंड, नाना पदार्थांचे मूळ दुधची अखंड, एका चैतन्याचा जरी ना विसर, तरी तू केशव अन्यथा तू शव. इथे संसारातील उदाहरणावरून आपण परमार्थाकडे म्हणजे अध्यात्माकडे गेलेलो आहे. ज्याला घट म्हणतात, माठ म्हणतात, तो शेवटी मूळ मृत्तिकेचाच थाट म्हणजे एका मातीतूनच तयार झालेले ते कलाविष्कार असतात. ज्याला पलंग कपाट म्हणतात, ते मूलतः एका लाकडाचा पाट म्हणजे लाकडाच्या पळीतूनच निर्माण झालेले असतात. नाजूक कंचुकी असो, वेलबुट्टी साडी असो, ती सर्व काही ही नजाकत भरीत वस्त्र प्रावरण असतात. ती मुळात कापसातूनच किंवा कापसाच्या पेळूतूनच तयार झालेली असतात. कडे असो, तोडे असो, देखणी अंगठी असो, मुळामध्ये ती सर्व सुवर्णाचीच गाठी भेटी म्हणजे सुवर्णाच्याच गाठीतून कडे तोडे देखणी अंगठी बाहेर आलेली असतात. नद असो, नद म्हणजे फार मोठी नदी, नद असो, नदी असो, गावीचे ओळ असोत, कपाती, कपात म्हणजे धबधबे असोत, सागर असो, परंतु या सर्वांचं मूळ जळ म्हणजे पाणीच असतं. पशु पक्षी कीड मुंगी नरनारी हे जरी आपल्याला दिसले तरी मुळात ते चैतन्याचेच ठसे म्हणजे चैतन्याचेच नमुने म्हणजे सर्व हलती बोलती वस्तुजात प्राणीजात सर्व सृष्टी असते. भात पेच गोड मोदक जरी आपण म्हटलं तरी मुळात तो तांदूळच आहे. दही लोणी तूप बासुंदी श्रीखंड म्हटलं तरी मूळ दूध हाच त्यातला अखंड पदार्थ आहे. अशा अर्थी जर आपणाला या विश्वाच्या मुळाशी असलेल्या अखंड चैतन्याचा विसर पडला नाही तरच आपण केशव आहोत. आणि चैतन्याचा विसर जिवंत असताना आपणाला पडला तर आपण केशव नसून चालतं बोलतं शिव आहोत. म्हणून चैतन्याचा विसर न पडणं, आपण मूळ ब्रह्मचेतना आहोत याचा विसर न पडणं म्हणजे केशवाची स्मृती म्हणजेच परमेश्वराची स्मृती. आणि चैतन्याचा विसर पडला तर जिवंत आपण आहोत की नाही त्याला महत्व नाही. आपण जिवंत असून सुद्धा चैतन्याचा विसर पडला तर आपण शिव आहोत म्हणजे चालतं बोलतं मढ आहोत असा अर्थ आहे. म्हणून चैतन्याचा विसर पडू न देणं म्हणजे परमेश्वर सतत स्मरणात असणं. आणि परमेश्वर स्मरणात राहिला नाही तर ज्याच्या परमेश्वर स्मरणात नाही तो जिवंतपणे केवळ मरणच अनुभवतो हे लक्षात घ्या. म्हणून तरी तू केशव अन्यथा तू शव हे पद्य पुन्हा एकदा नीट ऐका. घटमाठ सारा मृत्तिकेचा थाट, पलंग कपाट मूळ लाकडाचा पाट,
नाजूक कंचुकी वेलबुट्टी साडी, कापसाची लढी मुळ परी एक, कडे तोडे तैसी देखणी अंगठी, एका सुवर्णाची मुळ गाठी भेटी, नद नदी तैसे गावीचे ओहळ, कपाती सागरी मूळ एक जळ, पशु पक्षी सारे कीड मुंगी तैसे, नर नारी सारे मूळ चैतन्याचे ठसे, भात तेज तैसे मिष्टान्न मोदक, प्रकार अनेक मूळ तांदूळची एक, दही लोणी तूप बासुंदी श्रीखंड, नाना पदार्थांचे मूळ दुधची अखंड, एका चैतन्याचा जरी ना विसर, तरी तू केशव अन्यथा तू शेव. म्हणून सज्जन श्रोते हो, चैतन्याच संसरण म्हणजे चैतन्याच विस्तृतीकरण होऊन चैतन्यच विश्वात व्यापून राहिला आहे. आणि चैतन्याचं संसरण म्हणजेच तुम्हा आम्हा सर्वांचा वस्तुजात प्राणीजात असा हा संसार. म्हणून सर्व संसाराच्या माशी एकच चैतन्य आहे आणि त्या चैतन्यालाच केशव म्हणतात. त्याचा जर आपणाला विसर पडला तर आपण शवासारखे आहोत आणि त्याचा जर आपल्याला कधीच विसर पडला नाही तर विश्वनिर्माता आणि आपण एकच आहोत. मग अहम ब्रह्मास्मी म्हणायची गरज नाही. तेव्हा अहम ब्रह्मास्मी हे ज्यांना जाणायचं असेल त्यांनी केवळ आणि केवळ आपल्यातील प्रस्फुटित प्राणशक्ती आणि त्या प्रस्फुटित प्राणशक्तीचे उत्क्रांत रूप म्हणजे स्वतःला जाणण्याची ससंवेद्य शक्ती हेच आपले रूप आहे, हेच आपले आत्मरूप आहे आणि हाच तो केशव आपण आहोत. आणि आपण केशव असल्यामुळे सर्व संसार केशवाचा म्हणजे आपलाच आहे. सर्व संसार केशवाचा, संसाराचे मालक आपण, निर्माते आपण आणि संसाराचे रक्षक विश्वस्तही आपण, अशी आपली एकत्रित जबाबदारी जो समजेल त्याला हा दैवी संसार केशवाचा संसार, त्या केशवाच्या संसारातील आपलं योग्य कर्तव्य आणि अर्थातच हा संपूर्ण संसार शाश्वत ठेवण्यासाठी आपणच शांत दक्षतेने जागरूकतेने आपणच आपल्या निर्मित संसाराचे विश्वस्त म्हणून काम करायचे आहे. हा संपूर्ण बोध आपणाला तरी तू केशव अन्यथा तू शव या चिंतनातून होईल, या काव्य चिंतनातून होईल. फक्त आणि फक्त आपण ससंवेद्य आत्मशक्ती म्हणून केशव आहोत, चेतना म्हणून आपण केशव आहोत हे लक्षात घ्या. आणि जर आपल्या ससंवेद्य आत्मशक्ती रूप आत्मशक्तीचा म्हणजेच केशवाचा आपल्याला विसर पडला तर जिवंत असून सुद्धा आपण शववत आहोत. याकडे कृपा करून सर्व श्रोत्यांनी लक्ष द्यावं आणि आता ठरवावं आपण कसं जगणार. ते सर्व काही आपल्याच हातात आहे. इथे पराधीनता नाही आहे, ते सर्व स्वाधीन आहे. आपणच आत्मा असल्यामुळे आपल्याच असण्यावरती आपल्याच ज्ञानावरती सर्व काही अवलंबून आहे. धन्यवाद. अस्तु. सुप्रभात. शुभ दिन.